न्याय मंदिराला साजेसं आणि दर्जेदार काम करा. आमदार राजेश क्षीरसागर यांच्या अधिकाऱ्यांना सूचना. कोल्हापूर जिल्ह्याला न्यायालयीन गौरवशाली इतिहास लाभला आहे. राजर्षी शाहू छत्रपती महाराजांनी कोल्हापूर संस्थानात अनेक नवीन न्यायालये आणि उपन्यायालये स्थापन केली. कोल्हापूर संस्थानात न्यायालयीन सुधारणा लागू करत सामाजिक न्यायावर जोर दिला आणि कोणत्याही जाती धर्मातील व्यक्तीला कोणताही भेदभाव न करता न्याय मिळावा यासाठी प्रयत्न केले. सर्किट बेंचसाठी प्रस्तावित केलेली जिल्हा न्यायालयाची जुनी इमारत 150 वर्षांहून अधिक जुनी असून या ठिकाणाहून संस्थान काळापासून न्यायदानाचं पवित्र काम केलं गेलं. त्यामुळे सर्किट बेंचच्या रूपानं स्थापन करण्यात आलेल्या न्याय मंदिराला साजेसं आणि दर्जेदार काम करा अशा सूचना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. 18 ऑगस्ट पासून सर्किट बेंचच्या नियमित कामकाजास सुरुवात होणार असल्यानं सुरू असलेल्या इमारत नूतनीकरण कामांची पाहणी आज आमदार राजेश क्षीरसागर यांनी केली. यावेळी ते बोलत होते. मुंबई उच्च न्यायालयाचं सर्किट बेंच याचं उद्घाटन 16 तारखेला या ठिकाणी होत असताना या ठिकाणी आपण पाहतो सर्व अधिकारी, सर्व कर्मचारी त्याच्या संपूर्ण तयारीसाठी त्यांनी दिवस रात्र एक केलेला आहे. शासनाने देखील यामध्ये कोणतीही कमी ठेवलेली नाही आहे आणि म्हणून आमची सर्वांचीच जबाबदारी आहे. लोकप्रतिनिधी म्हणून या ठिकाणी कोर्टाचं कामकाजामध्ये कुठलाही व्यत्यय यायला नको अथवा या ठिकाणी कोणतीही कमी असू नये यासाठी मी पाहणी करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे. आणि खऱ्या अर्थानं ही आपली जुनी कोर्टाची बिल्डिंग आज परत एकदा नव्या बिल्डिंगचं स्वरूप घेताना आपल्याला दिसते. पुढच्या काळामध्ये या ठिकाणी उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती असतील, अनेक पक्षकार असतील, हे या ठिकाणी त्यांना न्याय मिळणार आहे. आणि खऱ्या अर्थानं 2 दिवसापूर्वी जे सन्माननीय उच्च न्यायालयानं जाहीर केलं की कोल्हापूर येथे सर्किट बेंच होतंय, याचा सर्वांनाच आनंद होतोय. ही बिल्डिंग आता नव्याने एक चांगल्या स्वरूपात येताना आपल्याला दिसते. बाळ, फ्रीज मधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.